नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महावितरणची एक बातमी. 99,000 कोटी हा आकडा ऐकूनच एखाद्या राज्याचं बजेट किंवा मग केंद्र सरकार देत असलेल्या निधीचा आकडा वाटेल. मात्र हा आकडा आहे थकबाकीचा. महावितरणची थकबाकी तब्बल 99,000 कोटींवर जाऊन पोहोचली आहे. थकबाकीत गेल्या 4.5 वर्षात 40,000 कोटींची वाढ झाली. मुंबई वगळता राज्याच्या कानाकोपऱ्यात घरगुती, औद्योगिक तसंच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. महावितरणचे राज्यात तब्बल 2.25 कोटीहून अधिक ग्राहक आहेत. मात्र महावितरणच्या थकबाकीचा आकडा फुगलाय. आता ही 99,000 कोटीची थकबाकी कशी वसूल करायची, हा महावितरण प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. बघा, कृषी पंपाची थकबाकी किती आहे तर तब्बल 75,469 कोटी. दिवाबत्तीची थकबाकी 4,214 कोटी जे पथदिवे. पाणी पुरवठा 3,125 कोटी. घरगुती 2,611 कोटी. त्यात वीज पुरवठा खंडित केलेले ग्राहक 10,555 कोटी. महावितरणच्या बातमीनंतर आता वाल्मिक कराड संदर्भात टॉप 5 बातम्या पाहूयात. वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाईल असा पुरावा समोर आलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जातोय. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती. त्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. सरपंच हत्ये प्रकरणी आणि खंडणी प्रकरणाशी आकाचा संबंध आहे. जे आरोप केले होते ते आता सिद्ध होत आहेत. PSI राजेश पाटीलला देखील सह आरोपी करा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. खून करणारे आणि खंडणीचे आरोपी एकच असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. गँग्स ऑफ परळीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया समोर आली. आरोपींना सांभाळणारा मंत्री कोण असा सवाल देखील जरांगे यांनी विचारलाय. बीडमधील पोलीस प्रशासन, माफिया सगळे एकत्र आहेत. गृह विभाग सत्ताधारी आमदारांना माहिती पुरवतोय अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर केली. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी यावर ॲक्शन घेऊन पुढील तपास गतीनं कसा होईल हे पाहावं अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली. या सर्वांची सखोल चौकशीची मागणी देखील त्यांनी केली. महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद चांगलाच टोकाला गेलाय. हा वाद दिल्ली दरबारी गेल्यामुळे आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मात्र भाजप आग्रही आहे. आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांसाठीच पालकमंत्री पदावरून दंगल सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. दिल्ली सुद्धा दंगल करणाऱ्यांच्याच पाठीशी असल्याचा टोला राऊत यांनी लगावलाय. पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देणं म्हणजे लाचारी असल्याचं सिद्ध केलं असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधलाय. कुणाला कोणता जिल्हा मिळाला हे न बघता सामूहिक काम करण्याचा सल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संभाजीनगरमध्ये दिला. 2026ला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन पालकमंत्री व्हावेत अशी आमची मागणी होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकतील असा विश्वास देखील बावनकुळेंनी व्यक्त केला. पालकमंत्री पदावरून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत देखील नाराजी असल्याचं समोर आलंय. स्वजिल्हे न मिळाल्यानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवारांनी स्वतःपुरतं आणि सुनील तटकरे यांनी स्वतःच्या लेकीपुरतं पाहिल्याची भावना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये असल्याचं बोललं जातं. मंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. बीड जिल्ह्याचं पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यामुळे पंकजा मुंडेंकडून अजित पवारांचं अभिनंदन करण्यासाठी भेट होती अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.
बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खानला आता डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सैफच्या वांद्रे येथील घरात त्याच्यावर 16 जानेवारीला चोरानं चाकून हल्ला केला. सैफच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. डॉक्टरांनी त्याला आता डिस्चार्ज दिलेला आहे आणि विश्रांतीचा सल्ला दिला. अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर वांद्रेतील फॉर्च्यून हाईट्स या इमारतीत राहायला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र सैफ अली खान पुन्हा ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणीच राहायला आलाय. सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केल्याचं तपासात उघड झाले. भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकात्यामध्ये राहिला. त्याने कोलकात्यामधील एका व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड खरेदी केलं होतं असं देखील तपासात समोर आले. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाच्या तपासाचा वेग आला आहे. काल रात्री 11:15 वाजता पोलिसांनी सैफवरील हल्ल्याचं सीन रिक्रिएशन केलं. आरोपी मोहम्मद शहजादला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम हा सगळा समजून घेतला. आधी आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यातून वांद्रे रेल्वे स्थानकात आणलं आणि त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकातून त्याला सैफच्या घरी नेलं आणि सगळा घटनाक्रम पोलिसांनी जाणून घेतला. सैफ अली खानची भोपाळमधील 15,000 कोटींची संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे. भोपाळमधल्या ऐतिहासिक मालमत्तांवर 2015 पासून स्टे देण्यात आलाय. मध्य प्रदेश हायकोर्टानं सैफच्या कुटुंबाला आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. मात्र पतोडी कुटुंबानं कोणताही दावा सादर केला नाही. त्यामुळे ही संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे. मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसावर अन्याय झालाय. शरद गोवेकर हा दक्षिण मुंबईतील न्यू सिक्युरिटी कंपनीत काम करतो. आईच्या उपचारासाठी त्यानं अजय सिंग या मालकाकडे ॲडव्हान्स पैशाची मागणी केली होती. मात्र पैसे देणार नाही आणि या महिन्याचा पगार देखील देणार नाही असं म्हणून मालकानं मारहाण केल्याचा आरोप शरद गोवेकरनं केला. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर मुंबई लेनवर लोणावळा येथे पुलाचे गर्डर्स बसवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे आणि या कामासाठी 22 ते 24 जानेवारी असे 3 दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल. फेब्रुवारी महिन्यात 2264 म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. यापूर्वी 31 जानेवारीला ही लॉटरी काढण्यात येणार होती. मात्र आता ही सोडत फेब्रुवारी महिन्यात जाहीर होईल. पश्चिम रेल्वेवर 24-25 जानेवारीला 277 लोकल रद्द असणार आहेत. कारण माहीम वांद्रे पुलासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक देखील बदलण्यात आलंय. वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं रेल्वे प्रशासनानं आवाहन केलंय. मुंबईकरांना लवकरच एसी ट्रेन मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आणि बेस्ट असताना देखील लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. 18 महिन्यांच्या विलंबानंतर पुन्हा मुंबईकरांना आता एसी लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेनं काम सुरू झालं. देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली. गेटवे ऑफ इंडिया ते JNPT बंदर दरम्यान ही टॅक्सी चालवण्यात येईल. मुंबईत वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून जलमार्ग वाहतुकीला आता चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची संकल्पना पुढे आली. पुण्यात शरद पवार, अजित पवार एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ हा 23 जानेवारीला होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडणार आहे. यावेळी अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीमध्ये लढाईच्या की स्वबळावर लढाईच्या याचा निर्णय आता 23 तारखेला उद्धव ठाकरे घेतील. शिवसेना ठाकरे गटाचा पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिरे यांनी ही माहिती दिलेली आहे. पिंपरी चिंचवडच्या शिवसेना भवनात सचिन अहिरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. तळजाई टाकी येथील मुख्य वॉलचं आणि मुख्य जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे. यासाठी कात्रज परिसरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसंच शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल अशी माहिती महापालिकेने दिली. पुण्यात
गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आता NIVला पाठवण्यात आलेले आहेत. हा सिंड्रोम न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा दुर्मिळ आजार आहे. पुण्यातील शिरूरमध्ये गोळीबाराच्या घटनेनं हादरलेलं आहे, कारण जुन्या वाराच्या रागातून एका आरोपीनं हवेत गोळीबार केलाय. या गोळीबारातून एक तरुण थोडक्यात बचावलाय. कृष्णा जोशी असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. गोळीबाराची घटना CCTV मध्ये कैद झाली. कोल्हापूर जिल्ह्यातून गेली 20 वर्ष मी मंत्रिपदावर आहे, त्यावेळी केवळ 14 महिनेच मला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे. असं असलं तरी जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे, अशी खदखद वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. कोल्हापुरात ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचं पान आढळलंय. संबंधित दुकानदारासह अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी केली जाते. माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी ही मागणी केलेली आहे. कोल्हापुरात पाणीपट्टी वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला झालेला आहे. मंगळवार पेठ परिसरात ही घटना घडलेली आहे. पालिकेचे कर्मचारी उमेश साळुंके यांना मारहाण करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे महापालिकेचे कर्मचारी दहशतीखाली आहेत. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आजपासून शुक्रवारपर्यंत आता ज्योतिबा देवाच्या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार नाही. भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सव निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीनं संविधान महावाचन उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत 7 दिवसात दररोज संविधानाचं वाचन केलं जाते. 1111 विद्यार्थी एकाच वेळी संविधान वाचतायत. एक राजकीय घडामोड आहे. दादा भुसेंना नाशिकचं पालकमंत्री करण्याच्या मागणीसाठी दादा भुसेंच्या समर्थकांनी देखील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्याबाहेर घोषणाबाजी केलेली आहे. शिवसेना नेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे. दुसरीकडे भरत गोगावलेंच्या समर्थकांनी देखील आज एकनाथ शिंदेंची भेट घेतली, कारण त्यांना देखील रायगडच्या पालकमंत्रीपदावरून डावललं आहे. आणि इकडे दादा भुसेंचे समर्थक देखील आक्रमक झालेले आहेत. त्यांनी देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आता पाहूयात आपण कोकणातल्या काही बातम्या. टॉप 5. कोकणात ठाकरे गटाला धक्का बसलाय. रत्नागिरीच्या प्रदीप साळवींनी तालुका प्रमुख पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. साळवी विनायक राऊतांच्या निकटवर्ती आहेत. साळवी शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते आणि यावर उपाय म्हणून प्रमुख नद्यांमधील गाळ उपसा करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक केली. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी रत्नागिरी ग्रामविकास विभागाने तयारी केली. 1 जानेवारीपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन 31 मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्यांवर 28 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेता येणार आहे. लांजा तालुक्यातील कोड गावात गव्याचा वावर वाढल्या. गावातील मुख्य रस्त्यावर रात्री 2 गवा दिसल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. वन विभागाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात काजू पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कोळी काजू बी खाण्याच्या किडीच्या उपद्रवानं आता काजू बागायतदार हवालदिल झालेले आहेत. जिल्ह्यात इतर भागात देखील काजू बी काळवडण्याचे प्रकार घडलेले आहेत. आता पाहूया संभाजीनगरमधील टॉप 5. संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरे सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय.
संभाजीनगरमधील पक्षप्रवेश सोहळा दरम्यान बावनकुळेने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंचे विचार राहिले नाहीत असा घणाघात बावनकुळेने केलाय. तर विशिष्ट मतदारांना आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगरात मुख्य रस्त्यावर तरुणांनी जीवघेणी स्टंटबाजी केली आहे. बुलेटवर उभं राहून दोन्ही हात बाजूला सोडून स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पोलीस आता या स्टंटबाजाच्या शोधात आहे. विविध शहरातल्या टॉप 5 बातम्या आपण पाहिल्या. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. बागेश्वर बाबा आणि मॉडेल साध्वी लग्न करणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना. मात्र सोशल मीडियावर केलेला दावा खरा आहे का? खरंच दोघं लग्न करणार आहेत का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. इनके नाम में 420 है और इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे, तो क्या पक्का समझे? बिल्कुल पक्का. ऐकलत, बागेश्वर बाबाला कुणीतरी लग्नासाठी प्रपोज केलंय आणि हे प्रपोज महाकुंभात चर्चेत आलेल्या हर्षा रिचारियानं केल्याचा दावा केलाय. पण खरंच हे दोघं लग्न करणार आहेत का? मॉडेल साध्वी बागेश्वर बाबाशी लग्न करणार. महाकुंभातल्या मॉडेल साध्वीचं बागेश्वरला प्रपोज. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बागेश्वर बाबा आणि महाकुंभात चर्चेत आलेली सुंदर मॉडेल हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत. दोघं आता लग्न करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये बाबा बागेश्वर काहीसे वैतागलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि ते बागेश्वर धामच्या ऑफिशियल YouTube चॅनलवर कमेंट वाचत असल्याचं सांगण्यात येत आहे. इनके नाम में 420 है और इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे, तो क्या पक्का समझे? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी केली. खरंच बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत का की ही अफवा आहे? सध्या सोशल मीडियावरही अनेक जण हाच प्रश्न विचारतायत. त्यामुळे याचं सत्य शोधून काढण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला यात आणखी काही व्हिडिओ सापडले. या पूर्ण व्हिडिओत बागेश्वर बाबा काय म्हणतायत ऐका. बिल्कुल पक्का ना समझे बहन जी, राखी रख लेना, रक्षाबंधन पे जरूर आना, वेलकम टू यू. हाँ, तुम्हें शर्म नहीं आती अपने मन से? इतने प्रमाणित YouTube चैनल पर, बागेश्वर धाम का YouTube चैनल मतलब प्रमाणित है. हमें ब्याह करना होगा तो हम YouTube से थोड़ी करेंगे, हम माता जी की आज्ञा से कर लेंगे. गजब की हो, तुम्हें शर्म नहीं आती अपने मन से? हैं नक्कटू. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. बागेश्वर बाबा हर्षा रिचारियाच्या लग्नाची अफवा आहे. बागेश्वर बाबा वाचून दाखवत असलेला मेसेज दुसऱ्या व्यक्तीचा आहे. हर्षा रिचारियानं बागेश्वर बाबाला मेसेज केलेला नाही. हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आलाय. हर्षा रिचारिया ही महाकुंभात गेल्यामुळे ती चांगली चर्चेत आली आहे. तिला साध्वीही बोलण्यात आलं. त्याचाच फायदा घेत आता बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र यात तथ्य नसून आमच्या पडताळणीत दोघं लग्न करणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.